गणेशोत्सव 2024 मध्ये श्री मेस्त्री परिवार मिरजोळे सादर करत आहे प्रल्हादाचा कडेल. हिरण्यकश्यपू व हिरण्याक्ष हे दोघे दानव भाऊ होते. त्यांच्या क्रूरतेमुळे समस्त देवदेवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते. भगवान श्री विष्णूंनी वराह रूप घेऊन हिरण्याक्षाचा वध केला. लहान भावाच्या वधाने क्रोधित झालेल्या हिरण्यकश्यपूने श्री ब्रह्मदेवांची तपश्चर्या करून वर मिळविला. त्यामुळे तो उन्मत्त झाला आणि कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना. हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा अत्यंत तेजस्वी, शांत व शील संपन्न पुत्र होता. प्रल्हाद परम विष्णू भक्त होता. प्रल्हाद सतत श्री विष्णूंचा जप करत असे. प्रल्हादाच्या विष्णू भक्तीने हिरण्यकश्यपू क्रोधित होत असे. त्याने अनेकदा प्रल्हादाचा वध करण्याचे प्रयत्न केले. त्याला उकळत्या तेलात फेकले, परंतु तरी तो जिवंत राहतो. असाच एकदा प्रल्हाद श्री विष्णूंचा जप करीत असल्याचे पाहून हिरण्यकश्यपू क्रोधित होतो व प्रल्हादाला उंच कड्यावरून दरीत फेकून देण्याची आज्ञा सेवकाला देतो. सेवक प्रल्हादाला उंच कड्यावरून दरीत फेकण्यासाठी घेऊन जातात. तरी प्रल्हादाचा नारायण नारायण जप सुरूच असतो. सेवक प्रल्हादाला दरीत दरीत भगवान विष्णू प्रकट होतात आणि प्रल्हादाला अलगद चिंता. धन्य तो भक्त प्रल्हाद आणि धन्य ती विष्णू भक्ती. प्रल्हादाच्या नाम साधनेमुळे प्रत्येक वेळी नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले. आपणही नामस्मरण केल्यास संकटकाळी देव धावून येईल. रामकृष्ण मान रामकृष्ण मान नाही, रामकृष्ण मान नाही, रामकृष्ण मान नाही जाते, रामकृष्ण मान नाही जाते, रामकृष्ण मान नाही जाते. विष्णू विने जापा व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णू विने जापा व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मान नाही, रामकृष्ण मान नाही, रामकृष्ण मान नाही.